नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्तच असाल तर. अभ्यास करताय ना, अभ्यास तर करायलाच हवा, कारण अभ्यास केल्याशिवाय आपण टीईटी पात्रता परीक्षा पासच होऊ शकत नाही. आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, म्हणजेच आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचंच आहे आणि त्यासाठी अभ्यास करणं सुद्धा गरजेचंच आहे. तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या ध्यास शिक्षणाचा या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर बघा, आज आपण बघणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर क्रमांक 2 मधील 2014चा पेपर. तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तर बघा, कारक विकासामध्ये गुटेरेजने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही? तर बघा, एक आहे कारक विकासाच्या संबोधात व्यक्तिभिन्नता दिसून येते. 2, शैशवावस्थेत व बालकावस्थेत कारक क्रियांचा विकास विशिष्ट क्रमाने होतो. 1 बरोबर आहे आणि 2 सुद्धा बरोबर आहे. तर 3, कौमार्यावस्था प्राप्त होईपर्यंत मुला मुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येतो. हे बरोबर आहे, म्हणजे हे याचं योग्य उत्तर आहे. तर गुटिरेजने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही कारक विकासामध्ये? तर कारक विकासामध्ये कौमार्यावस्था प्राप्त होईपर्यंत मुला मुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येतो. हा काय होतो? तर या बाबीचा इथे समावेश होत नाही, म्हणजे हे उत्तर नाही. प्राथमिक शाळेतील मुलांचा कारक विकास प्रामुख्याने शारीरिक विकासातील परिपक्वता यावर अवलंबून असतो. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे कारक विकासामध्ये गुटिरेजने सांगितलेल्या कारक विकासांमध्ये कारक विकासाच्या संबोधात व्यक्तिभिन्नता दिसून येते. हे बरोबर आहे. शैशवावस्थेत बालकावस्थेत कारक क्रियांचा विकास विशिष्ट क्रमाने होतो. हे सुद्धा बरोबर आहे. आणि प्राथमिक शाळेत मुलांचा कारक विकास प्रामुख्याने शारीरिक विकासातील परिपक्वता यावरती अवलंबून असतो. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे या सर्वांचा काय आहे? तर गुटेरेजने सांगितलेल्या कारक विकासामध्ये काय होतो? तर समावेश होतो. परंतु कौमार्यावस्था प्राप्त होईपर्यंत मुला मुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येतो. हे मात्र काय आहे? या बाबींमध्ये समाविष्ट होत नाही. म्हणून उत्तर आहे योग्य पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक 3. तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे आपला, शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? तर बघा, 1, विकास हा परिणामात्मक असतो. 2, विकास हा क्रमबद्ध असतो. तर बरोबर आहे, विकास हा काय असतो? क्रमबद्धच असतो. 2, प्रत्येक व्यक्तीचा विकासाचा वेग भिन्न असतो. तर आपल्याला माहित आहे, प्रत्येक व्यक्ती विकास हा आपापल्या पद्धतीने करत असते. म्हणजे काहींचा विकास हा लवकर होतो, तर काहींचा विकास हा काही वेळाने होतो, म्हणजे त्याला वेळ लागू शकतो. म्हणजेच की विकास हा व्यक्ती परत वेळ बदलत असतो, म्हणजेच तो त्याचा वेग काय असतो? भिन्न असतो. आणि 4, विकासातील बदल सुधारणात्मक असतात. तर बरोबर आहे, विकास ज्या वेळेला आपण विकास करत असतो त्याच्यामध्ये होणारे बदल हे काय असतात? कमी नसतात, तर ते जास्तच होत असतात. म्हणजे अधिकाधिक काय होत असतं? त्याच्यामध्ये सुधारणा होत असते. म्हणून कोणती बाब लागू पडत नाही? तर विकास हा परिणामात्मक असतो. ही बाब इथं काय होत नाही? लागू पडत नाही. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. तर बघा, शारीरिक विकास हा कशावरती होत असतो? तर शारीरिक विकास हा आपल्या वाढीवरती होत असतो. म्हणजे शरीराच्या वाढीवरती आपल्या शरीराचा विकास अवलंबून असतो. तसेच विकास कसा असतो? विकास हा गुणात्मक असतो. कसा असतो? गुणात्मक असतो. विकास गुणात्मक असतो. वाढ आणि विकास बघा, हे अतिशय महत्वाचं आहे. वाढ ही शरीराची होत असते आणि विकास हा कशाचा होत असतो? तर आपल्या बुद्धीचा विकास होत असतो. तसेच विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे विकास कसा होत असतो? तर सातत्याने विकास हा होतच राहतो. तसेच विकास काय असतो? क्रमबद्ध असतो. विकास कसा असतो? क्रमबद्ध होत असतो. क्रमबद्ध विकास असतो. तसेच विकासाची गती सुद्धा भिन्न असते. बघा, जसं की इथं सांगितलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीचा विकास कसा असतो? तर वेगवेगळ्या पद्धतीने भिन्न पद्धतीने होत असतो. तसेच विकास कशावरती अवलंबून असतो? तर विकास अनुवंश परिस्थितीवर अवलंबून असू शकतो. तसेच विकासाची गती सुरुवातीच्या काळात कशी असते? तर जास्त असते. विकासाची गती ही सुरुवातीला कशी असते? तर जास्त असलेली आपल्याला दिसून येते. तर बघा, आपला पुढचा प्रश्न आहे, तर जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करावयास शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते, तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेस काय म्हणतात? म्हणजे कोणती अवस्था आहे? तर बघा, साधना ही चेतकाचे वर्गीकरण करायला शिकते आणि संवाद करण्याच्या दृष्टीने काय करते? तर विचार करते. तर जीन पियाजेच्या मते ही कोणत्या अवस्थेचे उदाहरण आहे? तर आपल्याला माहिती आहे की जीन पियाजेने काय केलेलं आहे? तर 4 अवस्था मांडलेल्या आहेत.
तर त्याच्यामधली एक आहे मूर्त क्रियाकाल अवस्था, 2 आहे शब्दपूर्व अवस्था, 3 आहे बौद्धिक विकासाची अवस्था आणि 4 आहे क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ. तर बघा याचं योग्य उत्तर आहे काय येणार, तर याचं योग्य उत्तर येणार आहे बौद्धिक विकासाची अवस्था, हे याचं योग्य उत्तर असणार आहे. तर आता त्या 4 अवस्था कोणत्या कोणत्या आहेत, तर बघा त्या 4 अवस्था असणार आहेत. एक म्हणजे संवेदकारक अवस्था, ही असते 2 वर्षापर्यंत. दुसरी आहे क्रियात्मक पूर्व अवस्था, ही असते 2 ते 7 वर्षापर्यंत. किती? 2 ते 7. तिसरी आहे मूर्त क्रियात्मक अवस्था, ही असते 7 ते 12 आणि 4 आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था, ही असते किती? 12 ते 16 वर्षापर्यंत. या पियाजेने मांडलेल्या काय आहेत, तर 4 अवस्था आहेत. तर बघा खालीलपैकी कोणते विधान बालोद्यान पद्धती व मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक दर्शवते. तर बघा बालोद्यान पद्धती वेगळा आहे आणि मॉन्टेसरी पद्धती हे वेगळं आहे. तर कोणतं विधान काय करतं, तर यामधील फरक आपल्याला दर्शवतं. तर एक आहे बालोद्यान पद्धतीत ज्ञानेंद्रियावर भर दिला जातो. दुसरं ऑप्शन बघूया. दुसरे मॉन्टेसरी पद्धतीत 2.5 ते 6 वयोगट शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. 3 बालोद्यान पद्धतीत शैक्षणिक साधनावर भर दिला जातो आणि 4 मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिला जातो. तर बघा आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हे याचं योग्य उत्तर असणार आहे. कारण मॉन्टेसरी आणि बालोद्यान पद्धतीमधील फरक म्हणजे तर मॉन्टेसरी पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर वैयक्तिक शिक्षण व कृतीवरती भर दिला जातो, हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि बालोद्यान पद्धतीमध्ये काय करतात, तर शैक्षणिक साधनावरती भर दिला जातो. तर पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न आहे स्वयंशोधन पद्धतीबद्दल कोणते विधान अयोग्य आहे. तर बघा ही पद्धती बालमानसशास्त्रीय अध्ययन तत्वे पडताळण्यासाठी पूरक आहे. 2 ही पद्धती कार्यकरण भाव शोधण्यासाठी उपयुक्त आहे. 3 या पद्धतीत विद्यार्थी संख्या मर्यादित हवी आणि 4 सर्व घटकांसाठी ही पद्धती काय आहे, तर सुयोग्य आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व घटकांसाठी ही पद्धत काय आहे, सुयोग्य आहे. आहे म्हणजे हे आपलं योग्य उत्तर आहे, पण सर्व घटकांसाठी ही पद्धत सुयोग्य नाही, विधान अयोग्य म्हणून सांगितलंय. तर स्वयंशोधन पद्धतीमध्ये ही पद्धती बालमानसशास्त्रीय अध्ययन तत्वे पडताळण्यासाठी पूरक आहे, हे विधान योग्य आहे. ही पद्धती कार्यकारण भाव शोधण्यासाठी उपयुक्त आहे, हे सुद्धा विधान योग्य आहे. आणि या पद्धतीमध्ये विद्यार्थी संख्या मर्यादित हवी असते. कोणत्या पद्धतीमध्ये, तर स्वयंशोधन पद्धतीमध्ये. तर हे सुद्धा बरोबर आहे. तर अयोग्य विधान आपलं पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणजे ही पद्धत काय केली जाते, तर प्रत्येक घटकासाठी सुयोग्य आहे असं सांगितले, पण ही पद्धत प्रत्येक घटकासाठी सुयोग्य नाही. तर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी बुद्धिमत्तेविषयी असलेल्या घटकांपैकी अयोग्य घटक कोणता. तर बघा बुद्धिमत्तेविषयी आपल्याला इथं माहिती सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये अयोग्य घटक कोणता म्हणजे चुकीचा घटक कोणता हे आपण काय करायचं आहे, इथं सांगायचं आहे. तर बघा एक नवीन परिस्थितीशी समायोजन करण्याची क्षमता, हे बरोबर आहे. तर आपण काय करतो, आपल्याला जी नवीन परिस्थिती येते त्याच्याशी आपण काय करत असतो, तर समायोजन साधत असतो, ती क्षमता आपल्याकडे असते. तसेच परिस्थितीनुसार बदल करण्याचे कौशल्य, बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे हा काय आहे, तर बुद्धिमत्तेचा घटक आहे की परिस्थितीनुरूप काय होतो, तर बदल करण्याचं कौशल्य काय असतं, तर ते सर्वांच्याकडे असतं. तिसरं आहे नवीन गोष्टीचे अध्ययन करण्याची अक्षमता, हे चुकीचं आहे, हा आहे अयोग्य घटक. आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर बघा नवीन गोष्टीचे अध्ययन करण्याची अक्षमता आहे का, तर अजिबात नाही. काय करत असतो आपण, विद्यार्थी काय करतो, तर नवीन गोष्टीचे अध्ययन करतो. ती क्षमता काय असते, तर विद्यार्थ्यांमध्ये असते अध्ययन करण्याची क्षमता. नवीन गोष्टींचं अध्ययन करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये रुजलेली असते, ती त्यांच्यामध्ये मुळातच असते, ना की ते अक्षम असतात. म्हणून काय आहे, तर बुद्धिमत्तेविषयीचा अयोग्य घटक हा आहे की अध्ययन करण्याची अक्षमता. आणि तसेच पूर्वानुभव योग्य उपयोग करून घेण्याची क्षमता, हे सुद्धा काय आहे, बुद्धिमत्तेचा एक घटक आहे. जे विद्यार्थी पूर्वानुभव घेतात त्याचा उपयोग करून त्यांची पुढील क्षमता ते तयार करत असतात. तर गिलफोर्ड बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या 3 गटात केले आहे. तर बघा आपल्याला माहिती आहे गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे काय केलेले आहेत, घटक मांडलेले आहेत आणि त्याचे वर्गीकरण कोणकोणत्या गटामध्ये केलेलं आहे आपण सांगायचं आहे. एक आहे बोध, स्मरण आणि मूल्यमापन. 2 आहे क्रिया, आशय, निर्मिती. 3 आहे विचार, आशय, बोध आणि 4 आहे स्मरण, निर्मिती आणि बोध. तर याचं योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2, क्रिया, आशय आणि निर्मिती, हे याचं काय आहे, तर योग्य उत्तर आहे. तर बघा यांनी काय केलं होतं,
बुद्धिमत्तेचे 120 काय केले होते घटक मांडले होते. मनचक्षुवर प्रतिमा निर्मिती होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब लागू नाही? तर बघा, एक, पूर्वी अनुभव घेतलेला असावा. एका प्रतिमेचा अनुभव अधिक तीव्रतेने येण्याऐवजी बहुतेकांना मिश्र प्रतिमांचा अनुभव येतो. 3, प्रतिमेची तीव्रता एखादी बाब किती वारंवार अनुभवाला आली यावरती अवलंबून असते. आणि 4, एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे मनचक्षुवर प्रतिमा निर्मिती होण्यासाठी कोणती बाब लागू होत नाही. तर बघा, वरील 3 ज्या आहेत त्या पूर्वी अनुभव घेतलेला असेल तर काय होतं, तर आपल्या मनावरती काय होते, त्याची प्रतिमा निर्मिती आपण करू शकतो, कारण आपण पूर्वी त्या गोष्टीचा अनुभव घेतलाय, पूर्वी ती गोष्ट पाहिलेली आहे किंवा ती वस्तू आपण अनुभवलेली आहे. तसेच एका प्रतिमेचा अनुभव अधिक तीव्रतेने येण्याऐवजी बहुतेकांना मिश्र प्रतिमांचा अनुभव येतो, म्हणजे अनेक प्रतिमांचा त्यांना काय होऊ शकतो, तर अनुभव येऊ शकतो. तसेच प्रतिमेची तीव्रता एखादी बाब किती वारंवार अनुभवाला आली, म्हणजे आपण तो अनुभव किती वेळा घेतला, वारंवार घेतला, अगदी जास्त प्रमाणात घेतला किंवा कमी प्रमाणात घेतला, याच्यावरती सुद्धा काय होतं, तर प्रतिमाची निर्मिती अवलंबून असते. परंतु एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात, हे मात्र काय आहे, लागू होत नाही. म्हणजे चुकीचं, म्हणजेच योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. तर बघा, प्रतिमा म्हणजे काय असतात, तर पूर्वानुभव यांचे पुनरुज्जीवन म्हणजे काय असते, प्रतिमा. म्हणजे आपण पूर्वी जो अनुभव घेतलेला असतो त्याचा काय होतो, तर अनुभव नव्याने निर्माण होतो, त्याला आपण काय म्हणतो, तर प्रतिमा असं म्हणतो. म्हणजे त्याची प्रतिमा नव्याने निर्माण होते, त्याला आपण काय म्हणतो, प्रतिमा असं म्हणतो. तर प्रतिमा कशी असते, व्यक्तिनिष्ठ असते. तसेच प्रतिमेत तुटकपणा जाणवत असतो. तसेच प्रतिमा जास्त अस्थिर असतात, त्या स्थिर नसतात. आपण पूर्वीचा अनुभव घेतलेला असतो त्याच्याद्वारे आपल्याला काय होत असतात, त्या प्रतिमा जाणवत असतात. तसेच प्रतिमामध्ये काय असतो, जिवंतपणा असतो. तसेच पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. तर बघा, आपण एखाद्या गोष्टीचा पूर्वी अनुभव घेतला असेल तरच आपण काय करू शकतो, त्याचं इमॅजिन करू शकतो की ती गोष्ट कशी असेल किंवा ती वस्तू कशा प्रकारे असं आपण असतं. तर पूर्वी जो आपण अनुभव घेतो त्याच्यावरती प्रतिमा तयार होऊ शकत नाही, म्हणजे पूर्वी अनुभव घेतल्याशिवाय आपण प्रतिमा तयार करू शकत नाही. तसेच प्रतिमाची तीव्रता व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकते, म्हणजेच भिन्न असते. प्रत्येक व्यक्तीची प्रतिमा तयार करण्याची तीव्रता ही कशी असते, तर भिन्न असते. तसेच प्रतिमांची स्पष्टता अस्पष्टता ही पूर्वी घेतलेल्या अनुभवांच्या तीव्रतेवरती काय असते, अवलंबून असते. तसेच सर्व प्रतिमा या सारख्याच तीव्रतेने निर्माण होत नाहीत. बरोबर आहे, प्रत्येक प्रतिमा ही त्याच सारख्याच पद्धतीने कशी निर्माण होईल, अजिबात नाही ना. काही वेळेला जर आपल्याला ते आठवत नसेल किंवा आपण ती गोष्ट जर वारंवार पाहिली नसेल तर आपल्याला प्रतिमा तयार व्हायला वेळ लागू शकतो. या उलट जर आपण ती वस्तू वारंवार पाहिली असेल, ती गोष्ट वारंवार बघितली असेल तर काय होईल, प्रतिमा आपली स्पष्टपणे पटकन आपल्याला काय होईल, जाणवून येईल किंवा प्रतिमा आपली पटकन तयार होईल. तसेच प्रतिमा या सर्व व्यक्तीमध्ये सारख्याच प्रमाणात जागृत होतात असे नाही, म्हणजे या व्यक्तिपरत्वे काय असतात, त्या भिन्न असतात असं आपल्याला इथं सांगितलेलं आहे. तर बघा, आता पुढचा प्रश्न आपला काय आहे, पुढचा प्रश्न आहे, मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितीचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे होय. तर बघा, मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितीचा आधार सोडता येत नाही, तर या शास्त्रांच्या कल्पना म्हणजे काय हे आपण इथं सांगायचं आहे. तर बघा, 1 आहे व्यवहारिक कल्पना, 2 आहे सौंदर्यनिष्ठ कल्पना, 3 आहे पुनरुत्पादित कल्पना आणि 4 आहे अनिर्बंध कल्पना. तर बघा, काय आहे, वैज्ञानिक आणि स्थापत्य. तर वैज्ञानिक आणि स्थापत्य हे कशामध्ये जातं, तर व्यवहारिक कल्पनामध्ये वैज्ञानिक आणि स्थापत्य ह्या काय होतात, कल्पना. वैज्ञानिक आणि स्थापत्याचा हा प्रकार आहे. 2 आहे सौंदर्यनिष्ठ कल्पना. तर सौंदर्यनिष्ठ कल्पना हे कोण करत असतं, तर सौंदर्यनिष्ठ कल्पना हे करत असतात शिल्पकार, चित्रकार, कवी तसेच लेखक या कलेचा काय करत असतात, स्वतंत्रपणे वापर करत असतात. आता उदाहरणार्थ बघा, कलाकारांच्या कल्पना ह्या कशा असतात, सौंदर्यनिष्ठ असतात, म्हणजेच इथं ते सौंदर्यनिष्ठ येईल. तसेच पुनरुत्पादित कल्पना याच्यामध्ये कोण येईल, तर याच्यामध्ये बघा, पूर्वानुभव मनपटलावर जशाच्या तसे उमटले जातात. म्हणजे आपण पूर्वी जो अनुभव घेतलाय तो आपल्या मनाच्या पटलावरती काय होतो, जसाच्या तसा उमटला जातो. तर काय होतं, त्याच्यामधून पुनरुत्पादित कल्पना तयार होते. उदाहरणार्थ आता बघा, शाळेतील पहिला दिवस, बरोबर, जर आपण लहानपणी शाळेचा पहिला दिवस गेलो असेल, आठवला असेल, तर तो काय होता, आपल्याला तसाच्या तसा आपल्या मनपटलावरती परत उभा राहतो, ते असते उत्पादित कल्पना. तसेच अनिर्बंध कल्पना. आता अनिर्बंध म्हणजे काय असतं, तर ते स्वैर कल्पना असते, म्हणजे त्याच्यावरती कोणतंही बंधन नसतं, म्हणजेच याच्यामध्ये अनिर्बंध असतो. जसं की याला कशाचेच बंधन नसते. आता उदाहरणार्थ म्हणजे काय, हवेमध्ये मनोरे बांधणे, जसे की
परिकथा असतात त्याच्यामध्ये काय असतं की तिथं कोणतंच आपण म्हणजे मर्यादाच नसते, तिथं अमर्यादित आपण काही अनलिमिटेड न इमॅजिनेशन करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे जसं की परिकथा, आता परिकथा या काल्पनिक असतात. आपल्याला माहिती आहे काल्पनिक स्टोरी आपण सांगताना काय करतो की तिथं कोणत्याही प्रकारचे निर्बंधच नसतात, म्हणजे कोणत्याही प्रकारचं बंधनच नाही, असं ते अनिर्बंध कल्पना होय. आणि म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्यावहारिक कल्पना. वैज्ञानिक आणि स्थापत्य जे करायचं असतं ते कोणत्या प्रकारात असतं तर व्यवहाराने ते इथं बंधनं ठेवूनच आपण काय केलं तर व्यावहारिक कल्पना या आपण करतो. तर बघा पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे? तर बघा विद्यार्थ्यांची आपल्याला जर विचारशक्ती वाढवायची असेल तर त्याचा विकास करायचा असेल तर शिक्षकांनी कोणती गोष्ट टाळावी? तर बघा, एक आहे शिक्षकांनी आपली मते विद्यार्थ्यांवर लादू नयेत. हे बरोबर आहे. शिक्षकांनी आपली मते विद्यार्थ्यांवरती लादली पाहिजेत का? तर अजिबात नाही. त्यांनी आपली मते त्यांच्यावरती लादू नयेत. 2, मुलांना मते मांडण्याची मुभा असावी. बरोबर आहे. जर शिक्षक वर्गामध्ये शिकवत असतील, त्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडून आली तरच काय होईल, आपलं अध्यापन प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने होईल. म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांचं जे मत आहे ते त्यांनी मांडल्याशिवाय आपल्याला विद्यार्थी कसा आहे, तो काय विचार करतोय आपल्याला समजणारच नाही. म्हणून हे सुद्धा योग्य आहे. 3, सर्व मतांचा चिकित्सक विचार करण्यास शिकवावे. तर हे सुद्धा बरोबर आहे. विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या मतांचा काय केला पाहिजे, चिकित्सक विचार केला पाहिजे. आणि 4 आहे, मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा. तर हे उत्तर आपलं चुकीचं आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शिक्षकांनी काय टाळावे? तर मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा, ही गोष्ट काय करावी तर शिक्षकांनी टाळली पाहिजे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर बघा, एखादी गोष्ट समोर नसताना त्याबद्दल विचार मांडावयास लावणे, हे काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. तसेच एखाद्या वस्तूचे विद्यार्थ्यास वर्णन करायला सुद्धा आपण सांगितलं पाहिजे. तसेच एखादी समस्या निर्माण करून विद्यार्थ्यास ती सोडवण्यास सांगणे, तसेच त्यांना सर्व बाजूने विचार करायला सुद्धा विद्यार्थ्याला आपण काय केलं पाहिजे तर भाग पाडलं पाहिजे. तर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, कंठस्थ ग्रंथीमधून पाझरणाऱ्या आंतरस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास काय होते? तर बघा, आपल्याला माहिती आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी आहेत आणि त्या ग्रंथीमधून काय होतं, जो स्त्रवत असतो त्याचं प्रमाण जर कमी जरी झालं तरी सुद्धा आपल्या शरीरावरती त्याचा इफेक्ट आपल्याला साईड इफेक्ट आपल्याला दिसून येतो, किंवा प्रमाण जास्त जरी झालं तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये त्याचा काय होतो तर आपल्याला साईड इफेक्ट दिसून येतो. तर बघा काय होतं, कंठस्थ ग्रंथीमधून पाझरणाऱ्या, तर आता कंठस्थ ग्रंथीमधून जर अतिप्रमाणात काय झाला तर अंतरस्राव जर झाला तर त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती काय होऊ शकतो? तर बघा, 1 आहे उंची वाढते, 2 आहे बौद्धिक विकास खुंटतो, 3 आहे वजन कमी होते आणि 4 आहे शारीरिक विकासाची वाढ चांगली होते. तर बघा, कंठस्थ ग्रंथी ही कशाशी रिलेटेड आहे तर ती आपल्या बौद्धिक विकासाशी रिलेटेड आहे. म्हणून काय होतं तर जास्त प्रमाणात जर स्त्रवला तर काय होणार, पाझरला तर बौद्धिक विकास आपला काय होणार तिथं खुंटणार. म्हणून लक्षात ठेवा, कंठस्थ ग्रंथी ही कशाशी आहे रिलेटेड तर ती बौद्धिक विकासाशी रिलेटेड आहे. इथे असतात 4 ग्रंथी कोणत्या, तर 1 म्हणजे कंठस्थ ग्रंथी, 2 मस्तक ग्रंथी, 3 वृकस्थ आणि 4 जनन ग्रंथी. या आपल्या 4 ग्रंथी आपल्याला असलेल्या दिसून येतात. तर बघा, कंठस्थ मध्ये काय होतं तर बघा, जास्त प्रमाणात स्त्राव पाजणारी व्यक्ती महत्वाकांक्षी होते, तसेच तिची भूक काय होते तीव्र होते आणि तिचं वर्तन अस्थिर होतं. आणि कमी जर त्याच्यामधून काय झालं तर कंठस्थ ग्रंथीमधून बघा, जर कमी जर स्त्राव पाजरला तर या उलट त्याची लक्षणं दिसतात. म्हणजे काय होतं तर इथं जास्त प्रमाणात व्यक्ती महत्वाकांक्षी असणार आहे तर ती काय होणार आहे, शांत होणार आहे. आणि भूक तिची जी तीव्र होत असते, जर कंठस्थ ग्रंथीमधून अंतस्त्राव जास्त पाजरला तर तिची भूक जास्त होत असते, ती तिथं काय होणार उलट म्हणजे कमी होऊन जाणार. तसेच मस्तक ग्रंथी ही काय होते तर स्नायूंची वाढ होते, तसेच शरीराची उंची वाढते. द्रव कमी प्रमाणात पाजरला तर शरीराची काय होते वाढ खुंटते. तर शरीराची वाढ कशात खुंटते तर मस्तक ग्रंथीमध्ये शरीराची वाढ खुंटलेली आपल्याला दिसून येते. तसेच वृकस्थ ग्रंथीमध्ये काय होतं, हा स्त्राव अधिक प्रमाणात जर पाझरला तर स्वास्थ्य जाणवते. कशामध्ये, वृकस्थ ग्रंथीमध्ये काय होतं, अधिक प्रमाणात जर स्त्राव पाझरला तर तिथं काय होतं आपल्याला स्वास्थ्य दिसून येतं. तसेच पौरुषत्व दिसून येते, अशा व्यक्ती स्त्री वृत्तीच्या असतात. तसेच जर कमी प्रमाणात स्त्राव जर पाझरला तर काय होतं, व्यक्ती अशक्त, चिडखोर किंवा उदास बनलेली आपल्याला दिसून येते. तसेच त्या व्यक्तीमध्ये काय होतं, विस्मरण सुद्धा दिसून आपल्याला येतं. आणि जनन ग्रंथी ही माहिती आहे आपल्याला, तर या ग्रंथीमध्ये पाझरणारा स्त्राव
द्रव अधिक असणाऱ्या व्यक्ती आक्रमक असतात. तर बघा, जनन ग्रंथीमध्ये अधिक जर द्रव पाझरला तर काय होतं, या व्यक्ती अधिक आक्रमक. तर कमी प्रमाणात जर झाला तर या व्यक्ती काय होतात, यांचं लक्ष कलाक्षेत्रात अधिक असते. काय होतं, जर द्रव जर कमी प्रमाणात स्त्रवला तर काय होतं, त्या व्यक्तींचे लक्ष कलाक्षेत्रामध्ये अधिक असलेले आपल्याला दिसून येते. तर या होत्या आपल्या 4 ग्रंथी. तर बघा, आपला पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न आहे, अभ्यासक्रम तयार करताना व्यक्तिभेद लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असते. अशा वेळी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी. तर बघा, अभ्यासक्रम आपण तयार करत असतो त्यावेळेला आपण काय व्यक्तिभेद म्हणजे विद्यार्थ्यांचे भेद लक्षात घेऊन काय केलं पाहिजे, अभ्यासक्रम बनवला पाहिजे. आणि अशा वेळी पुढील बाब आपण टाळली पाहिजे. तर ती बाब कोणती आहे, म्हणजे टाळण्याची बाब कोणती आहे, आपण इथं सांगायचं आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे, विद्यार्थ्यांची आवड व कला क्षमतानुसार अध्ययन करण्याची सोय अभ्यासक्रमात असावी. तर हे बरोबर आहे. विद्यार्थ्यांची आवड, कला, त्यांच्या क्षमता, ते अध्ययन कोणत्या प्रकारे करू शकतात, या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, तर काय केलं पाहिजे, अभ्यासक्रमात त्याचं आपण अभ्यासक्रम त्या पद्धतीने बनवला पाहिजे. तसेच अभ्यासक्रम रचनेत मूलभूत विषय, चित्रकला, संगीत, शारीरिक शिक्षण यासारख्या विषयांचा काय केला पाहिजे, समावेश असावा. बरोबर आहे. आपण अभ्यासक्रम तयार करतोय तर त्यामध्ये काय झालं पाहिजे, तर मूलभूत विषय असलेच पाहिजे. तसेच चित्रकला, संगीत, शारीरिक शिक्षण या विषयांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे. या पद्धतीने आपण अभ्यासक्रम तयार केला पाहिजे. परंतु अभ्यासक्रम साचेबंद असावा. हे बरोबर आहे का, तर अजिबात नाही. अभ्यासक्रम हा साचेबंद असावा का, तर नाही. म्हणून काय केलं पाहिजे, ही बाब आपण इथं टाळली पाहिजे. अभ्यासक्रम तयार करताना अभ्यासक्रम साचेबंद असावा, ही बाब इथं आपण टाळली पाहिजे. या उलट अभ्यासक्रम कसा असावा, तर या उलट अभ्यासक्रम लवचिक असला पाहिजे. तसेच काही विषय अनिवार्य तर काही विषय ऐच्छिक असावेत. हे सुद्धा अतिशय चांगलं आहे. अभ्यासक्रम करताना ही बाब लक्षात ठेवणं अतिशय उत्तम आहे, की काही विषय हे अनिवार्य तर असले पाहिजेत, पण काही विषय ऐच्छिक सुद्धा इथं त्या विद्यार्थ्यांना निवडण्याची मुभा इथं देण्यात आली पाहिजे. जसं की अभ्यासक्रमाची आपण रचना करत असताना व्यक्तिभेद लक्षात घेऊन आपण काय केलं पाहिजे, इथं विद्यार्थ्यांना ऐच्छिक विषय सुद्धा देणं गरजेचं आहे. तसेच एकाच इयत्तेत शिकणारे 2 विद्यार्थी यांचं भिन्न स्वरूप असू शकतं, हे सुद्धा आपण लक्षात घेऊन काय केलं पाहिजे, काही विषय अनिवार्य तर काही विषय आपण ऐच्छिक सुद्धा केले पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक असा भेद असू शकतो, त्यामुळे अध्ययनात पाठीमागे मुलं राहू शकतात. असे घडू नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांना अध्ययन सारखेच व्हावे यासाठी व्यक्तिभेद लक्षात घेऊन पाठ्यक्रम रचना आपण काय केली पाहिजे, तर तयार केली पाहिजे. काही विद्यार्थी पुढे जाऊ शकतात, काही विद्यार्थी मागे जाऊ शकतात. म्हणजेच काय होतं, त्याच्यामध्ये व्यक्ती भिन्नता आढळू शकते. म्हणून अभ्यासक्रम आपण त्या पद्धतीने तयार केला पाहिजे, की काही विद्यार्थी मागे न राहतात ते सुद्धा त्या सर्व विद्यार्थ्यांच्या बरोबर पुढे गेले पाहिजेत. म्हणून अभ्यासक्रम तयार करताना अभ्यासक्रम हा साचेबंद अजिबात असला नाही पाहिजे, तो लवचिकच असला पाहिजे.